चला लगेच सामना सुरू करा. खारकोपर संघाच्या तर्फे सजवा लगेच 4 षटकांचा हा खेळ. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला विघ्नहर्ता वरचेवळे संघ तर दुसऱ्या बाजूला मात्र टॉस जिंकत स्वीकारलंय क्षेत्ररक्षण ते म्हणजेच मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघानं. चला मॅच सुरू करा लगेच. काही डाऊट असतील तर क्लिअर करून घ्या, मॅच थांबवू नका. पहिल्या फेरीमध्ये काय सुंदर खेळ राहिला. वरच्या वेळेस संघानं धावा वाचवलाय 42. तिथे मात्र करंजाडे संघाला पराभूत व्हावं लागलं आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघानं पराभूत केलं आराध्य 11 पाटणोडी संघाला 47 धावांचा पाठलाग करून. तोही क्लोज काउंटर पाहिला. त्यानंतर मात्र सोसायटी पनवेल संघाच्या विरोधात सर्वाधिक स्कोअर बनवला मंगलमूर्ती वाजे संघानं आणि तो वाजे संघ मात्र सरळ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यानंतर मात्र महेश स्मृती मोहाकोलीवाडा संघ आणि त्याला पराभूत केलं ते म्हणजेच MMV मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी संघानं. आणि आता झालेल्या थरार नाट्यामध्ये एक रोमांचक सामन्यामध्ये उत्कर्ष सावळे संघानं मात्र यंग स्टार वहाळ संघाला शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकांची गरज असताना ते 2 षटकार ठोकत पराभवाची धूळ चारली आहे. त्याच्यामुळे हे 5 संघ असतील. समोसावाले पुन्हा एकदा त्यांचं हे आगमन आहे. आता दर टुर्नामेंटमध्ये हे दिसतील. प्रतीक पाटील याचा हा पहिला चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढला आहे. सुंदर फेकी होते, दुसऱ्यांचा प्रयत्न आहे. समीर घरातनं हा चेंडू मात्र सुंदररित्या खेळून काढला आणि एका धाब्यानं स्वतःचं आणि संघाचंही अकाउंट ओपन केलं आहे. एक धाव पहिल्या चेंडू समाप्तीनंतर. नवीन फलंदाज कुमार घरात. कुमार घरात स्ट्राईकवर खेळतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू काय सुरेखरित्या चेंडू पाहतो फेकी होतीये. रिस्की रन. सलामवीर कुमार घरातला मात्र नीटचं सावरता आलंच नाही, सावरूच दिलं नाही. बॅटची काढा घेतल्यानंतर चेंडू घरंगळत राहिला गलीमध्ये. परंतु समीरला स्ट्राईकवर यायचं होतं. सर भरतात दे वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न केला पण कुमार मात्र स्ट्राईकवर पोहोचू शकला नाही. रन आउट. समीर घरतसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार जर समीर घरतनं ठोकले तर अजित मुंगाजी स्टार यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षीस. अजित आणि सुजित हा पैसा घरात जाईल. बाचे मामा बाचं खेळतील परंतु बक्षीस लगावले समीरसाठी. समीर घरात तब्बल 2000चे बक्षीस सलग 3 षटकारांसाठी. अक्षय भगत नवीन फलंदाज. पहिल्या 3 चेंडूमध्ये प्रभुत्व राखलं प्रतीक पाटीलनं. टॅपिंग क्रिकेट गलीमध्ये पुन्हा एकदा चेंडू पहा. काय सुरेख गोलंदाजी. ही जादू राहिली आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये पनवेल प्रीमियर लीगमध्ये अनेक मोठ्या दिग्गज स्पर्धेमध्ये प्रतीक पाटीलची जादू अनेकांनी पाहिली आहे आणि तीच जादू इथे आपण निहाळतोय. स्विचचा हा प्रयत्न पाहतो यशस्वी होईल. ओके. दोन्हीही खेळाडू एकाच बाजूला आले. पुन्हा एकदा तालमेल चुकला आणि मागच्या चेंडूवर बाद झाला कुमार घरत आणि आता मात्र समीर घरत स्वतःची बहुमूल्य विकेट गमावतोय. ताळमेळ बिघडला. नॉन स्ट्राईकचा अक्षय सरळ धावत सुटला आणि इथे दोन्ही खेळाडू एका टोकाला राहिले. घाई गडबड जरूर झाली खारकोपरच्या फिल्डरांची परंतु सोप्पा रनआउट मात्र समीर घरत परततोय.
रोहित खरत मागच्या सामन्याचा सामनावीर 2 षटकामध्ये 5 धावा ते 3 विकेट्स कमावले. फलंदाजीमध्ये सुद्धा एक चमकदार कामगिरी केली. शॉर्ट टप्प्याची गोलंदाजी, अखो टप्पा, वाईड बॉल कॉल, अवांतर. आता ओळखलं की ह्या ऑफ ब्रेकला थोडंसं खेळावं लागणार आहे स्विच हिटचा प्रयत्न. तो प्रयत्न अक्षय भगतनं केला, परंतु प्रयत्न असा पण राहिला जरूर, परंतु वाईटची एकदा मिळते. ओळखलाय प्रत्येकनं ओळखला, टान्स ओळखला फलंदाजाचा आणि पुरता फसवला. पहिलं षटक कंप्लीट करतोय प्रतीक पाटील आणि धावपळ धावा लागतात निव्वळ 2 बाद 2. खारकोपर संघाला विनंती आहे की वेळ नाही घ्यायचा. 20 मिनिटामध्ये आपली इनिंग संपलीच पाहिजे. मगाशी 5 षटकं तुम्ही 21 मिनिटामध्ये टाकलेत, त्याच्यामुळे तुमचं कौतुक तर झालं आहेच, पण आत्ताही तुम्हाला सहकार्य करावं लागणार आहे. 20 मिनिटामध्ये पहिली इनिंग संपणं गरजेचं आहे. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. प्रतीक पाटीलची टिच्चून आणि भरधाव वेगानं जाणारी ही फिरकी कुणाला कळलीच नाही आणि फिरकीवर गिरकी घेत मात्र त्याने 2 विकेट्सही रनआउटचे कमावले आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. चार षटकांचा खेळ, 24 चेंडूमध्ये धावा जमाव्या लागतील. कमीत कमी 30-35 धावांचं आव्हान उभं करावं लागणार आहे. कारण खऱ्या अर्थानं विचार केला तर विघ्न अर्धा वरच्या वेळेस संघाची ताकद ही गोलंदाजी राहिली आहे. विशाल घरत नवीन गोलंदाज. पंच दीपक बोराडे सर इशारा करतायत वाईड बॉल. पहिला चेंडू मात्र विशाल घरतचा हा स्वैर, वाईड कॉल. 1 रन मात्र मिळते. धावफलक मूव्ह होतो 1 एक्स्ट्राच्या रूपानं 3 वर. रोहित घरत ऑन स्ट्राईक, तर अक्षय भगत नॉन स्ट्राईकरला उभा आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. जोरदार अपील, हलक्या हाताने टाकलेला चेंडू, स्लोवर चेंडू. रोहित घरत पुरता फसला होता जरूर, परंतु इथे झाली निर्धाव चेंडूची सांगता. जोरदार अपील होतं, अपील मात्र नाकारलं आणि दक्ष पंचांनी मात्र इशारा केला नॉट आऊट. हा कदाचित चेंडू नीटसा रोहितला समजला नाही, कारण स्लोवर चेंडू होता. कदाचित फुलटॉस थोडासा होता जरूर, परंतु पीक नाही करता आला. राईट आर्म राऊंड द विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. डेड बॉल कॉल. रोहित घरत ऑन स्ट्राईक. घरत बंधू, कारण विशाल घरत गोलंदाजी करतोय तर रोहित घरत स्ट्राईकवर आहे. फिरकीची जादूगरी दाखवली जाते. फिरकीच्या जादूगरीवर पहिल्या सामन्यात करंजाड्या संघालाही अक्षरशः नाचवलंय आणि इथे आत्ता तोच खेळ करंजाड्या संघाला, तसाच खेळ झाला पाटणोली संघाला मंगेश पोर्ट्सनं नाचवलं आणि तोच खेळ आता सुरू आहे. अकोट टप्प्याचा चेंडू प्रतीक पाटील चेंडूपर्यंत येईल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एंड बदलले जातील. रोहित आपली 1 धाव कंप्लीट करेल पहिली आणि त्याच्यामुळेच 1 धाव्याने धावफलक जाऊन ठेपेल तो निव्वळ 4 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. काय सुरेख गोलंदाजी पहा. पहिल्यांदा प्रतीक पाटीलनं 2 धावा दिल्या आणि इथं मात्र विशाल घरत स्ट्राईकवर. अक्षय भगत चांगला चेंडू पॉईंटमधून जातोय. शतरक्षक चेंडू उचलतोय. फक्त धाव मिळते 1. शतरक्षण व्यूहरचना अतिशय उत्तम आहे. ज्याप्रमाणे फिरकी आहे त्याप्रमाणे शतरक्षण आहे, त्याच्यामुळे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. आतापर्यंत टाकलेल्या चेंडूंमध्ये धावा फक्त आल्या 3. विशाल घरत पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. आदरणीय विजयशेठ पांडुरंग गायकवाड साहेब यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय विजयशेठ पांडुरंग गायकवाड साहेब यांना विनंती करतो, दादा आपण या आणि अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाजी काय कमालीची होती आहे. फिरकीच्या तालावर अक्षरशः नाचवलं जात आहे. स्लोवर चेंडू फिरवले जात आहेत. स्लॉटमध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू जाईल
पुन्हा एकदा स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये तिथे असेल प्रतीक पाटील. चेंडू उचलेल, फेकेल, फक्त धाव येईल 2. आतापर्यंत विचार केला 2 षटकांचा तर डबल धाव ही घेऊच दिली नाही आहे आणि त्याच्यामुळेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना विघ्नहर्ता वरच्या वेळेस संघ जाऊन टेपला आहे तो 2 बाद 6 वर. दोन बाद 6 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. विघ्नहर्ता वरच्या वेळेस संघानं कमीत कमी येणाऱ्या 2 षटकामध्ये 21 धावा तरी जोडाव्या लागणार आहेत. 21 धावांचं आव्हान अजून जमावं लागणार आहे. 30पर्यंत कसं तरी आव्हाने न्यावं लागणार आहे, मग लढण्याला मजा येईल. कारण खारकोपर संघ आहे की ज्यांना 47 धावांचा पाठलाग इथे केला आहे. गोलंदाज अक्षय घरत. रिप्लेसमेंट आपण पाहतोय 12th मॅनला आतमध्ये जावं लागणार आहे. दोन षटकामध्ये सुंदर गोलंदाज टिचून गोलंदाजी गुडलेन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल केले आणि फिरकीच्या तालावर अक्षरशः दोन्ही फलंदाज नाचवलं आहे. फिरकी हा वीक झोन कसा राहिला आहे अनेक संघांचा, कारण फिरकीवर खेळता येत नाही आणि त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. आपल्या संघामध्ये फिरकीपट्टू बनवायचे, त्यांच्यावर प्रॅक्टिस करायची. कारण एकेकाळी सचिन तेंडुलकरला सेन वॉननं जो त्रास दिला आणि त्या त्रासातून दुसऱ्या दिवशी मात्र सेन वॉनला स्वप्नात दिसायला लागलं. हे कर्तृत्व आहे, हे कष्ट आहे आणि अपार मेहनत आहे. त्याच्यामुळे मेहनत घेतल्याशिवाय तुम्ही श्रेष्ठ होणार नाही. क्या बात. आपल्या फॉलो थ्रूमध्ये कमालीचं रिफ्लेक्शन दाखवलं आहे आणि फॉलो थ्रूमध्ये मात्र चेंडूला पकडत अक्षय घरात हा टाकतो निर्धाव चेंडू. आणखीन एक निर्धाव, लागोपाठ निर्धाव चेंडू होत आहेत. आतापर्यंत विचार केला तर 7 चेंडू निर्धाव खेळ डायव्हरच्या वेळेस संघ. फुल टॉस, परंतु फिरकी होत असताना अचानक आलेला फुल टॉस रोहित घरातलाही जज करता आला नाही आणि त्याच्यामुळेच हा चेंडू मात्र विसावला प्रतीक पाटीलच्या हातामध्ये. मिड विकेटला एक चांगला झेल टिपला आणि नंबर 3 फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज स्वप्नील घरत. धावांची गरज आहे, धावा जमणं अनिवार्य राहणार आहे. त्या धावा आतापर्यंत काही जमत नाही आहेत. फुलटॉसवर रोहित घरात मोठा फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाही आहे. हा मात्र फुलटॉस, परंतु हाही फुलटॉस बसला. इथेही मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काय सुंदर झेल टिपला संकेतनं आणि 2 फुल टॉसवर 2 विकेट. मोठा फटका कन्वर्ट नाही झाला आणि इथेही मात्र गोल्डन डकचा शिकार स्वप्नील घरात बनतोय आणि फलंदाज होतोय आणखीन एक बाद. नवीन फलंदाज प्रदीप मस्कर, परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अक्षय घरत. 2 फुल टॉसवर 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आणखीन एक चांगला चेंडू. गोलंदाजाने हलूच दिलं नाहीये. आजच्या दिवसात राजविकाराने मैदान षटक फेकलं होतं याच संघाच्या विरोधात आणि आता इथे मात्र अक्षय घरात ही मैदान षटक फेकेल की काय. 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे. धावलकर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 6. त्याच्यामुळे इथून धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा थांबलेत, थबकलेत. नो वे, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. या स्पर्धेमधला 3रा
मेडन षटक येईल की काय. अंकित कातकरीनं पहिलं षटक मेडन फेकलं, आज राज विखाऱ्यानं फेकलं आणि आता मात्र इथे नामी संधी अक्षय गलतला. नाही ये हो नाही सकता. फाईन लेगची एरिया क्लिअर केली, स्लोवर टाकलेल्या चेंडूला मात्र दिशा दिली, चेंडू गेला फाईन लेगच्या मधून सीमारेषा चिरत 1 बाउन्स चौकार. टॉससाठी विनंती करतोय MMV धाकटी दुई संघाचा संघनायक आणि उत्कर्ष सावळे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस केली जाईल. त्याला बॉल द्या नवीन. आहे बॉल तिकडे ऑलरेडी. यस, अजून एक हवा आहे. धाकटी संघाचा संघनायक आणि उत्कर्ष सावळे संघनायक टॉससाठी संपर्क साधायचा आहे. या एका षटकानंतर टॉस केली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती आहे की आपण टॉससाठी या. ज्या संघाच्या धावा जास्त असतील त्या संघाला बाय दिली जाईल. आजपर्यंतचा नियम राहिला आजचा. त्याच्यामुळे सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तीच मेथड वापरली जाईल. एकनाथ ठाकूर नवीन गोलंदाज. स्लॉक षटक म्हणजेच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं म्हणजे चौथं षटक घेऊन येईल तो एकनाथ ठाकूर. स्ट्राईकवर फलंदाज असेल अक्षय भगत. नॉन स्ट्राईकला मात्र प्रदीप मस्कर. या षटकामध्ये धावा आता तरी येतील का. हा ही फिरकीचा ताल. वाईट बॉल कॉल. ओळखलं प्रतीक पाटीलनं की आता सरळ नाही तर ब्रेकचाच गोलंदाज वापरायचा. कमजोरी राहिली विघ्न आता वरच्या वेळेस संघाची ती कमजोरी कायम ठेवताना. आता मात्र चेंडू पुढे आलाय. एक धाव मात्र येते अक्षय भगतला. मोठा फटका लगावूच दिला नाही. फक्त एकमेव एक चौकार जो फाईन लेगच्या मधून गेलाय मागच्या षटकामध्ये तो वगळता अजिबात डोकं वर काढू दिलं नाही आहे. ते विघ्न आता वरच्या वेळेस संघाच्या फलंदाजाला. गोलंदाजी उत्तम राहिली आहे. परंतु एकनाथ ठाकूर हे षटक कसं हातलेल. एक चेंडूमध्ये 2 धावा त्यांना मोजलेत, एक वाईटची. स्वीटचा हा प्रयत्न. आणखीन एक स्वीटचा प्रयत्न. बाईची ही रन. प्रदीप मस्कर हाही स्वीटचा प्रयत्न करतोय. सरळ बॅटनं धावा येत नाहीत, मग बॅट वाकडी करायची. तूप जर निघत नसेल तर बोट वाकडं करायचं. पण आजकालची मुलं सरळ त्या डब्यालाच खालून आग लावतात. त्याच्यामुळे वाकडं करायची गरज नाही. स्टेप आउट फसला आणि अक्षय भगतही फसला. फायनली एकनाथ ठाकूर मात्र बाद करतोय अक्षय भगतला. नवीन फलंदाज आपण पाहतोय नरेश गायकवाड. धाकटी संघात संघनायक रेडी आहे. तर उत्कर्ष सावळे संघात संघनायक अतुला पण या लगेच. हा मात्र चांगला फटका आहे. पण क्षेत्ररक्षण पहा काय सुंदर आहे. गोलंदाजाला माहिती आहे की माझी स्ट्रॉंग झोन माझा काय, माझी स्ट्रॅटर्जी काय, आणि त्या स्ट्रॅटर्जीवर मात्र त्याने क्षेत्ररक्षण सजवलं आहे. त्याच्याबद्दल त्याचंही कौतुक आहे. अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षण उभा केला, तिकडून चौकार जाऊ शकला असता. आणखीन एक चांगला फटका पाहतोय आपण प्रदीपचा. थोडीशी पैकी तास पडला, त्याच्यामुळे धावा आल्या आता बल 2. आणि पहिल्यांदा
एक मोठ्या चौकारानंतर 2 धाबा हा एक फटका आलाय. धावफलक धावून ठेपलाय. धावफलकावर धावा लागल्या 16 धावा. रिकामी जागा हेरली आहे. काऊ कॉर्नरला जपलं जाईल. फेकी येईल. कलेक्शन खराब झालं. कलेक्शन खराब. त्याच्यामुळे धावा आल्या तब्बल 2 धावा. आणि या सामन्याचा पूर्वार्ध मात्र संपला. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 18 धावा. एक साधं सोपं आव्हान एकदम उभं केलं आहे. 19 धावांचं 24 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. तत्पूर्वी दोन्ही संघात संघनायक रेडी होत आहेत. अतुल माळी रेडी आहे. तर टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. इथे मात्र संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते लेजंड खेळाडू म्हणजे ओळख राहिली आहे. संतोषजी म्हात्रेंच्या शुभ हस्ते सामना असेल 4 षटकांचा नोंद घ्या. उत्कर्ष सावळे वर्सेस MMV धाकटी जुई. टॉस धाकटी जुई संघाच्या बाजूने लागा. निर्णय रोहित कळवायचा आपला. पेंडिंग आणि पेंडिंग. निर्णय पेंडिंग असेल परंतु धावांचं आव्हान सोपं आहे. सामना कसा होईल ऐकूया आपण दीपक पाटील सर पळसपे यांच्या गोडवाणीतून. बॅट्समन पाठवा प्लीज. चला चला लवकर चला. एकोणीस धावांचं लक्ष आहे. अगदी तुटपुंज लक्ष. खरं तर लो स्कोरिंग मॅच आहे. पहिलाही सामना आपण पाहिला असेल वरचोळे संघाच्या विरोधामध्ये 5 ओव्हर्समध्ये 42 धावा करायच्या होत्या. करंजाडे टीमला त्या करू दिल्या नव्हत्या कारण बॉलिंग स्ट्रेंथ आहे या संघाची आणि बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचेस जिंकतो हा संघ आणि त्याचमुळे 19 धावांसाठी सुद्धा थोडासा संघर्ष करावा लागू शकेल तो मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. रणजित आणि कुणाल अशी सलामीची जोडी मैदानामध्ये 19 धावा करायच्या आहेत. टिच्चून गोलंदाजी आज पाहायला मिळाली ती मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाची. सगळ्याच गोलंदाजांनी खूप चांगली बॉलिंग केली आणि त्याचमुळे कमी धावांमध्ये रोखलं गेलं ते विघ्नहर्ता वरचोळे संघाला. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित. पहिलाच बॉल रोहितचा या लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात झाली. 19 धावांचा हा सामना सुद्धा कदाचित तुम्हाला शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहायला मिळू शकतो.
एवढी ताकद आहे गोलंदाजीमधली वरचेवळे संघाच्या सुद्धा. सुरुवात तर चांगली झाली रोहित घरत. प्रत्येक गोलंदाजांनी 100% द्यावे लागतील या मॅचमध्ये. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. एक धाव मात्र पूर्ण करण्यात आले. पहिली धाव स्कोर कार्डवर धावसंख्येचा श्री गणेश होत असताना रणजित पाटील आणि आता मात्र कुणाल घरत. फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा चेंडू पंचांनी मात्र स्वैर असल्याचा निर्वाळा केला. तिसऱ्या फेरीमध्ये मंगलमूर्ती वाजे संघ पोहोचला, त्यामुळे या दुसऱ्या फेरीमधील जे 2 संघ जिंकणार आहेत पुन्हा एकदा तोच नियम वापरला जाईल. सर्वाधिक धावा असणारा संघ, त्यामुळे कदाचित पुढच्या मॅचमध्ये सर्वाधिक धावा होऊ शकतील. धाकटी जुई आणि सावळे हो. कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, टप्पा पडण्याचा स्किड झाला, सरळ विकेट किपरच्या दिशेनं डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, त्यामुळे 19चा पाठलाग करताना सुद्धा कस लागेल. रोहित घरत गोलंदाजी मार्कवर. संध्याकाळचं सत्र फुल टॉस दिलाय आणि त्याला वळवलं गेलं. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमा पार. पहिला चौकार टीम खारकोपरसाठी. यावेळचा हा चेंडू टप्पा पाडण्याचा थोडासा उसळी घेणारा विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावा झाल्यात आतापर्यंत 6. 19 धावांचं टार्गेट आहे 4 ओव्हर्समध्ये. एक चुकीचा चेंडू मित्र म्हणेन पाठीमागचा जो चौकार आला, कारण या धावा डिफेंड करताना तुम्हाला प्रत्येक चेंडू चांगलाच टाकावा लागेल. रोहितचा हा चेंडू फिरून मारला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा झाल्या त्या बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणता येईल ती मंगे स्पोर्ट्स खारकोपर संघाची. 9 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक गोलंदाजी बार्कवर सज्ज होईल वरचोळे संघाकडून. स्वप्नील घरत यावेळेस लॉफ्ट केले बॉलला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून सामना संपवण्याची घाई झाले. खारकोपर टीम साठी येतोय रणजितच्या बॅटमधून षटकार. चला दुसरा चेंडू घ्या. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16 वर. इथून बरोबर 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. फाईन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. एक अतिरिक्त रन मात्र नोंदवली जाईल. नेक्स्ट मॅच बी रेडी. धाकटी जुई आणि उत्कर्ष सावळे. क्लीन बोल्ड. दांडी गुल. स्वप्नीलला मात्र मिळते सफलता, परंतु बराच उशीर झालाय. जवळजवळ पाहायला गेलं तर विजयाच्या समीप येऊन पोहोचलाय तो खारकोपर संघ.
प्रतीक पाटील तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झालाय. चला बी रेडी. धाकटी जुई आणि सावळे. मॅच जशी संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा तुम्हाला. चांगला बॉल यावेळेस मात्र डॉट निघाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. प्रतीक पाटील की प्लेअर या टीमचा. खारकोपर संघ ओळखला जातो ज्याच्या नावानं तोच प्रतीक पाटील मैदानामध्ये. शॉट ऑफ लेन. दाखू टप्प्याचा बॉल थोडासा स्लोवन करण्याचा प्रयत्न. पूल केलाय, पाठवलाय. विजयी षटकार ठोकत सामना लवकर फिनिश केलाय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघ जिंकतोय. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम खारकोपर. DJ